नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार. तर तुम्हाला आज एक खास दाखवण्यासाठी आमच्या एका जुळदाराच्या बागेकडे आलो होतो. तर जुळदाराचं म्हणणं आलं की तुम्ही एकदा बागामध्ये या आणि एकदा बघा आणि सांगा आम्हाला काय तर सजेशन की काय आमच्या ह्याच्यामध्ये काय चुकलं आहे की काय झालं आहे. तर हे फळाला असं टॉर्चिंग आल्यागत आलेलं आहे. तर हे टॉर्चिंग येण्याचं एकच कारण की ज्यावेळेस तुम्ही बागामध्ये फवारणी करत असताय की त्यावेळेस तुमच्या बागेच्या म्हणजे ते फवारत असताना तणनाशक मारत असताना त्या तणनाशकाचं जे स्पॉट आहेत ते बारीक बारीक जे तुषार आहेत ना, तर तुषार याच्यावरती उडलेलं आहेत आणि ते उडलेलं तुषार ह्या फळांवरती आल्यामुळं हे फळाला असं झालेलं आहे. पुण्यात फळमाशी पण आहे बऱ्यापैकी. फळमाशी नाही, हे फुलपाखरू आहे. तर मिलीबगसाठी खूप जास्त प्रमाणात हे अशा प्रकारचं जास्त प्रमाणात अति प्रमाणात असं आलेलं आहे. तर खूप असं डेंजर आहे. तर ह्याला वेळेत फवारणी घेणं आवश्यक आहे. वेळेत जर फवारणी नाही घेतली तर बागाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर वेळेत कुठलं पण नियोजन करायला करा, तरच तुम्ही बागामध्ये सक्सेस व्हाल. आणि जवाच्या तवा कुठली बी कामं जर केली तर कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, आपलं नुकसान होत नाही. तर अवश्य तुम्ही असं आपलं नुकसान जर टाळायचं असेल तेव्हा अवश्य ह्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. बरोबर काय म्हणताय? मग बरोबर आहे ना?